आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण, आजच्या दिवसाची संविधान हत्या दिन म्हणून ओळख, मोदींचं ट्विट. तर आणीबाणी हा काँग्रेसच्या सत्तेतील अन्यायाचा काळ, शहांची टीका. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण, आणीबाणीनं अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केलं. आणीबाणीनंतर नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित भारतातही हुकुमशाही प्रस्थापित झाली असती. फडणवीसांचा वृत्तपत्रात विशेष लेख. बाळासाहेबांनीही आणीबाणीचं समर्थन केलं. आताच्या 10 वर्षातील अघोषित आणीबाणीविषयी लोकांना जागृत करणं गरजेचं, संजय राऊतांची टीका. विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट, खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीत भोजन, मात्र ताट चांदीचं नसून व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट, विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण. अंदाज समितीच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अध्यक्षांना शान शौकीन आणि चैनीची चटक लागली आहे, संजय राऊतांची टीका. किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरील बैठकीत अजित पवारांच्या सूचना. शिवसेना मंत्र्यांवर स्थानिक पातळीवर विशेष जबाबदारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, शिंदेंचा मंत्र्यांना कानमंत्र. अजित पवार माळेगाव कारखाना निवडणुकीचा पहिल्या फेरीत तिसरा निकाल, तर अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या नितीन शेंडगेंचा विजय. राष्ट्रवादीतील पराभूत देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहितेंसह सुनील टिंगरे, यशवंत माने आणि बाळासाहेब आजबे नाराज, पक्षातील बैठकीत बोलवलं जात नसल्याची खंत, सूत्रांची माहिती. उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, अंबानी आणि फडणवीसांची रात्री तासभर चर्चा, दोघांची 15 दिवसात दुसऱ्यांदा भेट. हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी मनसेची नवी मोहीम, गुगल फॉर्मच्या आधारे मनसे महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया मागवणार, मराठी लोकांची मतं मागवण्यासाठी मनसेची मोहीम. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत 2 गट, बुधवार पेठेला मस्तानीचं नाव देण्याच्या मागणीचे बॅनर फाडले, पक्षाची अधिकृत भूमिका नाही म्हणत सूरज लोखंडे आक्रमक, तर कोथरूडची बाई म्हणत मेधा कुलकर्णींविरोधातही बॅनरबाजी. सोन्याच्या जेजुरीतील 1 दिवसाच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हेकडे मार्गस्थ, सदानंदाच्या जयघोषात वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना. 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ, रेल्वेचा लांबचा प्रवास महागणार, तूर्त लोकलचे तिकीट आणि पास जैसे थे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट, पोलिसांकडूनच आरोपीची कुटुंबासोबत व्हीआयपी जेवणाची व्यवस्था, आरोपीचा पोलीस ठाण्यात जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 2000 तर चांदी 1000 स्वस्त, सोनं 1,322 तोळा तर चांदीचा दर 1,09,000 किलोवर. पुण्याच्या खेड आणि शिरूरच्या आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो, धरणातून नदीपात्रात 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी, आज आणि उद्या नाशिकला ऑरेंज अलर्ट, प्रशासन अलर्ट मोडवर. राज्यात 8 ठिकाणी सीप्लेन सेवा सुरू होणार, दुर्गम भागात हवाई संपर्क आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना. स्पेसएक्सची अंतराळ स्थानकासाठी 4थी खासगी अंतराळवीर मोहीम, भारताच्या शुभांशु शुक्लांसह 4 अंतराळवीर अंतराळात झेपावले. आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी, मुंबई सिंधुदुर्गासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यात ग्रीन अलर्ट. इराणची 3 अणुस्थळे यशस्वीरित्या नष्ट, ट्रम्प यांच्याकडून इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध, तर अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात अणुऊर्जा प्रकल्प नष्ट केल्याचा दावा फेटाळला. भालाफेकपटू नीरज चोप्रानं एका आठवड्यात पटकावलं दुसरं सुवर्णपदक, 85.29 मीटरच्या थ्रोसह ओस्टावा गोल्डन स्पाइक स्पर्धेचा विजेता.